नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनणार आहोत अगदी बाजारासारखं रिच, क्रीमी आणि तोंडात विरघळणारं मटका आईस्क्रीम. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा करून पाहिली तर पुन्हा बाहेरून आईस्क्रीम आणावंसं वाटणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता एका मिक्सरच्या जारमध्ये 1/4 कप साखर, 6 ते 7 पिस्ते, 6 ते 7 काजू, 6 ते 7 बदाम, 1 टीस्पून वेलची पूड, 3 टेबलस्पून मिल्क पावडर घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. नंतर एका वाटीमध्ये 1/4 कप कोमट दूध घेऊन त्यामध्ये थोडंसं केशर घालून 5 मिनिटं बाजूला ठेवायचे आहे. आता एका बाउलमध्ये 1 कप थंड व्हिपिंग क्रीम आणि 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालून हँड विस्कच्या किंवा इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने सॉफ्ट पीक्स येईपर्यंत छान फेटून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये तयार केलेली ड्रायफ्रूट पावडर घालून परत एक वेळेस फेटून घ्या. नंतर यामध्ये भिजवलेले केशराचे दूध घाला, 1 टेबलस्पून कंडेन्स मिल्क घालून बीटरच्या साहाय्याने छान विस्क करून घ्यायचे आहे. तयार मिश्रण मटक्याच्या आकाराच्या बाउलमध्ये भरून घ्या. वरून थोडे चिरलेले पिस्ते, बदाम आणि काही केशराच्या काड्या घालून गार्निश करून घ्या. नंतर हे बाउल बटर पेपर किंवा ॲल्युमिनियम फॉईलने कव्हर करून घ्या आणि 8 ते 10 तास किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. आणि बघू शकता आपलं मस्त थंडगार, रिच, क्रीमी आणि तोंडात विरघळणारं मटका आईस्क्रीम तयार आहे. एक स्पून घ्या आणि त्याची अप्रतिम चव नक्की अनुभवून बघा. या रेसिपी मागचं लॉजिक: व्हिपिंग क्रीम नेहमी थंडच वापरा आणि मिश्रण फेटल्यानंतर हलक्या हाताने फोल्ड करा. त्यामुळे क्रीममधील हवा टिकून राहते, बर्फाचे कण तयार होत नाहीत आणि आईस्क्रीम अगदी बाजारासारखं स्मूथ, क्रीमी आणि रिच बनतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.